वेलकम टू सारिका स्टडी अकॅडमी। तर आज क्लास 4 चा दुसरा लेसन आहे बोलणारी नदी, महाराष्ट्र बोर्ड मराठी बालभारती। तर हा पाठाचा परिचय आहे। तर इथं इयत्ता 4थीत शिकणाऱ्या खोडकर लीलाला बर्फाचा गोळा खायचा असतोय, शाळा बुडवायची असते, नदीने परवानगी दिली असता बहणा करून ती या खोड्या करते। तिची ताई, आई, आजी व मामा तिची खोडी तिच्यावर कशी उलटवतात त्याची ही मजेशीर गोष्ट आहे। बरोबर। तर ह्या लेसनचं आपण सॉल्युशन बघणार आहोत। याच्यात शब्दार्थ आहे भारी, खूप, खोडकर, खोड्या करणारी, मस्तीखोर, हाऊस, आवड, युक्ती, शक्कल, वावर, शेत, शिवार, बिंदास्त, काळजी न करता, बेफिकर, नवल, आश्चर्य, मूर्ख, बावळट, अडाणी, शिकाळे, टीप आहे शिकाळे, छताला टांगलेले दोरीचे जाळे, यात दही, दुधाची भांडी व इतर वस्तू ठेवतात, बुट्टी, बांबूची टोपली, परस, घरामागची मोकळी जागा, वाक्प्रचार व त्याचे अर्थ, परवानगी मिळणे, मोकळीक मिळणे, सवलत मिळणे, शाळा बुडवणे, शाळेला दांडी मारणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, खोडी उलटणे, आपण केलेली थोडी अंगाशी येणे। प्रश्न उत्तर, एका वाक्यात उत्तरे द्या। लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या करण्याची हौस होती। लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। नदीमध्ये कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती। आईने पेड्याचा डबा कोठे ठेवला होता? आईने शिंकड्यावरच्या बुट्टीत पेड्याचा डबा ठेवला होता। पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्यामध्ये गेली। तर हे पुढील प्रश्नाची उत्तरे तुमच्या मनाने लिहा। तर ही तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता ते, ठीक आहे। तर प्रश्न तिसरा आहे, कोण कोणास म्हटले? नको बुडवू शाळा असे लीलाचे ताई लीलाला म्हणाले। काय खाऊ आणलास असे लीला भोला मामांना म्हणाली। तू बदामी पेढे नदीत टाकलेस असे आई नीलाला म्हणाली। काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते असे लीलाची आजी लीलाला म्हणाली। आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय असे आजी माई स्वतःशीच म्हणाली। कोण ते लिहा। बोलणारी नदी, बर्फाचा गोळा खाणारी लीला, पेढे घेऊन आलेला भोला मामा, बुट्टीत पेड्यांचा डबा ठेवणारी लीलाची आई, लिंग बदला, आई बाबा, ताई दादा, मामा मामी, म्हैस रेडा, मुलगा मुलगी, ठीक आहे। पुढील शब्दाचे अनेक वचन करा। डबा डबे, बैल बैल, नदी नद्या, डोळा डोळे, दिवस दिवस, पेढा पेढे। प्रश्न तिसरा, 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द गोठाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा। 2 अक्षरी शब्द मळा, काळा, निळा, गोळा, 3 अक्षरी शब्द सावळा, कावळा, कंटाळा, पिवळा, 4 अक्षरी शब्द चळाचळा, खुळाखुळा, कळावळा आणि घननिळा। प्रश्न 4, मजेशीर सारखे 5 शब्द लिहा। हवेशीर, गमतीशीर, पद्धतशीर, वक्तशीर, आटोपशीर। या पाठात वावर हा शब्द आलेला आहे। वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी पुढील वाक्य वाचा। रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे। वावर म्हणजे शेत। सरपंचाच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो। वावर वर्दळ येचा। याप्रमाणे 2 अर्थ असणारे 5 शब्द शोधा। प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा। माझे नाव रमेश आहे। नाव नाम, रामू नावेत बसून पैलतिरी
गेला. नाव होळी. लीलाला बर्फाचा गोळा आवडतो. गोळा गोल. बागेत मुले गोळा झाली. गोळा जमा. सकाळी हवा छान सुटली. हवा वारा. तुला अभ्यास करायला हवा. हवा पाहिजे. महेश राजूंची नेहमी खोड काढतो. खोड मस्ती. झाडाचे खोड मोठे आहे. खोड बुंदा. चिंटूला खाऊ आवडतो. खाऊ पदार्थ. पेढे आपण सारे मिळून खाऊ. खाऊ खाणे. घरदर्शक शब्द लिहा. गाई म्हशीचा गोठा. कोंबड्यांचा खुराडा. मुंग्या सापांचे वारूळ. उंदराचे बिळ. पक्ष्यांचे घरटे. वाघाची गुहा. ठीक आहे. पुढील चित्रात काही पक्षी व प्राणी यांच्या पिलासोबत दाखवलेले आहेत. चित्रांचे निरीक्षण करा. तर चित्रातील पक्षी प्राणी आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील त्याची कल्पना करून त्यांचा संवाद लिहा. संवाद 1. मासा व पिल्लू. मासा म्हणतो, बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस, माझ्यासोबत राहा. पिल्लू म्हणतो, हो गाई, मी तुझ्या मागोमाग येतो. मला खोल पाण्यात कधी जाता येईल. मासा म्हणतो, चांगले, पोहायला शिकलास की मग जा. दुसरा संवाद पक्षिणी व पिल्लू. पिल्लू म्हणते, आई मला भूक लागली. पक्षिणी म्हणते, थांब बाळा, मी तुला चारा घेऊन येते. पिल्लू म्हणते, लवकर ये, मी घरट्यात एकटाच आहे. संवाद 3. डायनोसॉर व पिल्लू. डायनोसॉर म्हणतो, बरं का बाळा, आपण जगातले सर्वात प्रचंड प्राणी आहोत. पिल्लू म्हणतो, मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार. डायनोसॉर म्हणतो, हळूहळू होशील, आता माझ्यासोबत राहा. माणसे आपल्याला मारायला टपलीत. 4. संवाद कंगारू व पिल्लू. कंगारू म्हणतात, बाळा चल आपण फिरून येऊ. पिल्लू म्हणतात, आई या पिशवीत मला मजा वाटते, तू जिथे जातेस तिथे मी आपोआपच येतो. कंगारू म्हणते, तू माझ्या पोटाशी सुरक्षित राहतोस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या काही संवाद तुम्ही लिहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा लेसन इथेच संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.